सरांच्या गोष्टीमध्ये आहे आणि मी माझं स्वागत करते. माझ्याकडे शास्त्रीय गायन सुगम गायन या कला आहेत. चित्रकला रांगोळी ही अभ्यास मला आवडत आहे. मी स्पष्टीकरण छान पद्धतीने करू शकते, त्यामध्ये संवाद करू शकते. त्याचप्रमाणे समस्या सोडवणे ही पण माझ्याकडे एक माझी क्षमता आहे. कल्पकता, समर्पण आणि नेतृत्व या क्षमता देखील माझ्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर कामाप्रती असलेला माझा प्रामाणिकपणा त्याच पद्धतीने मनोरंजक पद्धतीने मी अध्यापन करू शकते आणि ही माझी क्षमता आहे. त्यानंतर माझं विकनेस असं आहे की माझा आवाज हा मी गायन करते, यामुळे माझा आवाज खूप कमी पडतो बोलण्याला. म्हणजे माझी क्षमता नाही आहे तेवढी, मी जास्त वेळ बोलू नाही शकत. त्याचप्रमाणे फलकलेखन करताना माझं अक्षर खूप तिरकं जातं आणि खूप बारीक येतं, तर ते मुलांना करण्यासाठी खूप अवघड होऊ शकतं. माझ्याकडे विनाकारण मी बोलताना हातवारे करते आणि मला वाटतं की माझी उभारण्याची पद्धत पण चुकते, यामुळे मुलांचं लक्ष जरा विचलित होऊ शकतं. तर हे माझे विकनेस आहे. आणि माझ्याकडे अशी ऑपॉर्च्युनिटी जी आहे की माझे शिक्षक आणि माझ्यात असलेल्या क्षमता मला माझ्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचू शकतील, की ते मला मदत करू शकतील माझे शिक्षक. त्याचप्रमाणे माझ्याकडे मनोरंजक पद्धतीने अध्यापन करण्याची छान संधी आहे. आणि बीएड कोर्सद्वारे मला माझ्यातील उणिवा ज्या आहेत त्या कमी करता येतील, ही एक संधी माझ्याकडे आहे. आणि डिजिटल तंत्रज्ञानाशी मला संलग्न होता येईल बीएड कोर्सद्वारे. आणि माझे फ्रेंड्स आहेत, मला जास्त वेळ बोलता येत नाही आणि जास्त वेळ बोलणे हेच माझ्यासाठी एक आव्हान आहे. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष फील्डमध्ये काम करताना माझ्याबद्दल नकारात्मकता दर्शवणारे देखील अनेक असतील, तर त्यांना फेस करणं किंवा मी एखादं चांगलं काम करते आणि त्याला कोणीतरी रोखतंय असं पण होऊ शकतं. तर ते आव्हान माझ्या समोर आहे. आणि मला शिक्षण क्षेत्रात जे सतत नवीन बदल होत जातात, तंत्रज्ञानात असतील किंवा अभ्यासक्रमात असतील, प्रत्येक गोष्टी, तर हे आत्मसात करणं हे एक मोठं आव्हान आहे माझ्याकडे समोर. तर हे माझं सॉल्ट आहे.